बसू नका. चलो आजचा टॉपिक आहे आपला साऊंड. साऊंड या टॉपिक बद्दल आपण शिकणार आहोत आज. ठीक आहे. चलो सर्वात पहिले साऊंड. जर मी जेव्हा लिहिण्याचं सांगतो तेव्हा लिहून घेता तुम्ही डायरेक्ट. हा ठीक आहे. आपण थांबवून देऊ व्हिडिओ, काय प्रॉब्लेम नाही त्या गोष्टी. इथून काही प्रॉब्लेम त्रास येत आहे का? इथून व्हिडिओ मध्ये येता मी इथे येता का व्हिडिओ मध्ये? ठीक आहे. दिसत नाही इकडून का? हा ठीक. काय प्रॉब्लेम नाही, लेक्चर चालू आहे. ठीक आहे. चला बघा बेटा, साऊंड या चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिले आपण कोणते कोणते टॉपिक्स डिस्कस करणार आहोत ते आपण पहिले पाहिलं पाहिजे. ना टॉपिक कोणते कोणते डिस्कस करायचे आहे. आता या ओव्हरऑल जर चॅप्टर मध्ये जर आपण एक गोष्ट केली तर आपण टॉपिक पाहू फक्त कोणते कोणते आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिले बघा, आता म्हटलं तर आपल्याला बघावं लागेल बेटा वेव, कारण हा साऊंड जो टॉपिक आला साऊंड आला, सर्वात पहिले पाहावं लागेल आपल्याला वेव काय आहे. ठीक आहे. नंतर बेटा स्प्रेडिंग ऑफ वेव, स्प्रेडिंग ऑफ वेव, वेव कसे स्प्रेड होतात. त्याच्यानंतर आलं बेटा व्हायब्रेशन, व्हायब्रेशन्स. आता या व्हायब्रेशनचे खूप सारे टॉपिक्स आहेत. ठीक आहे. नंतर पेंडुलम, पेंडुलम. त्याच्यानंतर जर आपण टॉपिक जर डिस्कस करायचं म्हटलं तर टाइप्स ऑफ वेव्स, टाइप्स ऑफ वेव्स. जर कोणाला काही त्रास झाला, काही प्रॉब्लेम झाला तर मला सांगा, डायरेक्ट आपण व्हिडिओ थांबवू शकतो. ठीक आहे. काही हरकत नाही त्या गोष्टी. टाइप्स ऑफ वेव्स. आता या टाइप्स ऑफ वेव्हचे खूप सारे टाइप्स आहेत, ते पण आपण या टॉपिक पाहणार आहोत. नंतर बेटा जे कोणी नाही माहित तर वेव लेंथ, जे तुमच्या बुक्स मध्ये नाही आहे, वेव लेंथ. ठीक आहे. नंतर टाइम पिरियड. ओके. नंतर टाइम पिरियड झाल्यावर आणखी जर पाहायचं म्हटलं तर ते राहू द्या, इथपर्यंत टाइम पिरियड तुमच्या बुक्स मध्ये आहे एवढं. ठीक आहे. एवढे टॉपिक आज आपण डिस्कस करणार, आज आपण एवढे टॉपिक डिस्कस करणार. ठीक आहे. चलो वेव टॉपिक. तर सर्वात आधी आपल्याला व्हॉट इज मीन बाय वेव, वेव काय आहे हे आपल्याला शिकावं लागेल बेटा. वेव. ओके. अँड आवर फर्स्ट टॉपिक इज मोशन ऑफ वेव, वेवचं मोशन ते आपल्याला पहिला. वेव लक्ष करा. सपोज आता मी म्हटलं की ही काय आहे, ही माझ्याकडे एक वेव आहे बेटा. लक्ष करा, ही एक वेव आहे. ओके, ही एक वेव आहे माझ्याकडे. आणि या वेव, आता ही वेव कंटिन्युअसली फॉर्म होत जाणार अशी, कंटिन्युअसली फॉर्म होत जाणार. ठीक आहे. कंटिन्युअसली. आता सगळ्यात पहिले की सर हा नेचर कोणता आहे वेवचा, हा वेवचा नेचर कोणतं बेटा? याला क्रिस्ट म्हणतं. काय म्हणतं? क्रिस्ट म्हणायचं. काय म्हणायचं याला? क्रिस्ट. हा जो वरचा पार्ट आहे बेटा त्याला क्रिस्ट म्हणायचं. आणि सर वरच्याला तर क्रिस्ट म्हणू शकतो आपण, आणि खालच्याला काय म्हणायचं तर याला ट्रफ म्हणायचं. काय म्हणायचं? ट्रफ. कळत आहे? क्रिस्ट अँड ट्रफ. ओके. मी याच्यासाठी हा टॉपिक डिस्कस केलेला आहे की साऊंड, पण हे काय आहे, साऊंड इज अ फॉर्म ऑफ वेव. कशाचा फॉर्म आहे? वेवचा फॉर्म. ठीक आहे. तुम्हाला माहित असलं पाहिजे की वेव काय आहे, हे माहित असणं गरजेचं आहे पहिले, की व्हॉट इज मीन बाय वेव. वेव कशाला आपल्याला आधी माहितच नाही, आपल्याला वेव काय म्हणतो आपण, नंतर आपण म्हणतो की साऊंड इज अ फॉर्म ऑफ वेव, हे आपल्याला शिकायचं आहे त्याच्यामध्ये. पण आपल्याला पहिले झालं वेव. तर वेव मधला जो हा अप्पर मोस्ट पार्ट असतो त्याला आपण क्रिस्ट म्हणतो, आणि त्याच्यानंतर लोअर पार्ट जो आहे त्याला आपण ट्रफ म्हणायचं. ठीक आहे. नंतर जो टॉपिक येणार आपला वेवलेंथ. ओके. त्या वेवलेंथ मध्ये आपल्याला शिकायचं आहे आणखी पण की क्रिस्ट, ट्रफ, त्याच्यानंतर वेवलेंथ, टाइम पिरियड ऑफ वेवलेंथ. ओके. अदर टॉपिक्स पण पाहू, पण आपल्याला आता पाहायचा टॉपिक तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय वेव मोशन. हा वेव मोशन काय आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यात आधी एक गोष्ट माहित पडल्या, वेव. तुम्हाला फॉर्म माहित पडला वेवचा, की वेवचा फॉर्म कसा आहे. तुला दिसते काय? इथनं दिसत आहे. ठीक आहे. वेवचा फॉर्म कसा आहे. ओके. आता वेव मोशन, आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय मोशन. मोशन काय असतो की ऑब्जेक्ट जे आहे तो कोणती डिस्प्लेसमेंट होतात फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, लाईक दॅट. त्याच्यासारखं सेम वेव परफॉर्म करत असते. ठीक आहे. मग याच्यामध्ये नाही वेव. आता याच्यामध्ये ट्रान्सफर्स वेव आणि लॉन्जिट्युडनल वेव, खूप साऱ्या वेव्स आहे, आपण पुढे टॉपिक पाहू. बट वेव जे आहे ते याच फॉर्म मध्ये नाही, स्ट्रेट मध्ये जातात आपल्याला. अदर वेव्स आहेत. ठीक आहे. किंवा वॉटर वेव्स हा वेगळ्या सर्क्युलर याच्यामध्ये जातात, बरोबर आहे ना. बट सेमच फॉर्म आहे वेव्हचा आहे असा. ठीक आहे. ते आपण नंतर पाहू टॉपिक हा, कारण का साऊंड मध्ये आपण फक्त वेव्ह मोशन, त्याच्यानंतर आता साऊंडचे रिलेटेड टॉपिक पाहू. याच्यासाठी लगेच आपण दुसरं लेक्चर
ठीक आहे. चलो आता क्रिस्ट आणि ट्रफ झालं बेटा. नंतर वेव्ह मोशन पाहू. तो व्हॉट इज मीन बाय वेव्ह मोशन. वेव्ह मोशन कशाला म्हणायचं. ओके, मग आपण म्हणू शकतो इट इज अ पिरियडिक मोशन. ओके, इट इज पिरियडिक अँड ऑसिलेटरी मोशन. हे वेव्ह जे मोशन आहे कंटिन्युअसली फ्लो होत राहते आणि इक्वल इंटरलॉक टाइम न जातात, म्हणून पिरियडिक आणि ऑसिलेटरी मोशन म्हणू शकतो आपण. इट इज पिरियडिक अँड ऑसिलेटरी मोशन प्रोपोगेटिंग वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, हे काय कंटिन्युअस पिरियडिक मोशन आहे. लक्ष करा. आता हा इथून ऑसिलेट झाली वेव्ह कोणती पण, इकडे ऑसिलेट झाली. आता हे वेव्ह आहे पहा, क्रिस्ट फॉर्म झाला, नंतर ट्रफ फॉर्म होणार, अशी कंटिन्युअस फॉर्म होणार बेटा. कंटिन्युअस जाणार. पिरियडिक मोशन आहे, पुन्हा परत येऊ शकते, म्हणजे पुन्हा जाऊन पुन्हा टू अँड फ्रो होऊ शकते. बरोबर आहे. ठीक आहे, तर असं जाऊन पुन्हा 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 नेहमी तेच काम करते. सेम कंडिशन, सेम. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज पिरियडिक. काय म्हणतो आपण त्याला, पिरियडिक. एंड आप बोलेंगे सर ऑसिलेशन क्या है. ठीक आहे ना, हे जे टॉपिक आहे हा जस्ट 5 मिनिटानंतर हे करतो मी. ऑसिलेशन इट इज अ टाइप ऑफ व्हायब्रेशन. आपण याला व्हायब्रेशन पण म्हणू शकतो ऑसिलेशनला. काही याच्यामध्ये डाऊट. ठीक आहे, तर पिरियडिक समजलं तुम्हाला. काय म्हटलं मी, पिरियडिक काय म्हटलं कळत आहे सर्वांना. म्हणून हा नेहमी हाच फॉर्म दाखवणार. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज पिरियडिक. तर वेव्ह मोशन असायला म्हणू शकतो इट इज अ पिरियडिक अँड ऑसिलेटरी मोशन. ओके, ऑसिलेटरी मोशन व्हाईल ऑर प्रोपोगेटिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रोपोगेट होते. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज वेव्ह मोशन. कळत आहे. वेव्ह मोशन कळलं का तुम्हाला. काय म्हटलं, तर मी म्हणतो इट इज, सपोज इट इज पिरियडिक ऑन oscillatory motion propagating from one place to another place. Okay, it is called as wave motion. इथपर्यंत काय डाऊट. वेव्ह मोशन कळलं. ठीक आहे, वेव्ह मोशन काय आहे मग, इट्स अ पिरियडिक अँड ऑसिलेटरी मोशन. इट्स अ पिरियडिक अँड ऑसिलेटरी मोशन. पिरियडिक मोशन. ओके, पिरियडिक मोशनचा अर्थ म्हणजे सपोज आता काय करत आहे की एक ट्रेन आहे किंवा एखादी एक मशिनरीज आहे. ठीक आहे, मी म्हणतो की ही जी मशिनरीज आहे माझी, ही इथे उभी आहे, इथून पुन्हा इकडे जात आहे. ओके, बट कंटिन्युअस मोशन करता है बेटा. पुन्हा जाता है, पुन्हा येता है, पुन्हा जाता है, पुन्हा कंटिन्यूस. दैट्स व्हाई इट इज कॉल्ड एज पीरियडिक. और उसका टाइम रहेगा एक कि 12 सेकंड के बाद फिर से वापस आएगी, 12 सेकंड के बाद जाएगी, 12 सेकंड के बाद इक्वल इंटरवल ऑफ टाइम. समझ में आया. दैट्स व्हाई इट इज कॉल्ड एज पीरियडिक. त्याला काय म्हणतो आपण, पीरियडिक म्हणतो. ओके, आणि ऑसिलेशन इसलिए बोला है, ऑसिलेशन याच्यासाठी म्हटलेलं आहे बेटा, टू एंड फ्रो मोशन परफॉर्म. टू एंड फ्रो फिर से वापस भी आ सकती है, जा सकती है. टू मतलब टू एंड फ्रो, टू मतलब पीछे, फ्रो मतलब आगे. टू मतलब पीछे, फ्रो मतलब आगे. टू एंड फ्रो ती मोशन परफॉर्म करत आहे, म्हणून त्याला आपण पिरियडिक अँड ऑसिलेटरी मोशन असं म्हटलेलं आहे. दॅट्स व्हाय इट इज अँड दॅट इज कॉल्ड एज वेव्ह मोशन. त्याला काय म्हटलेलं आपण, वेव्ह मोशन. कळत आहे सर्वांना. जर कोणाला डाऊट असला तुम्ही विचारू शकता मला डायरेक्ट. ठीक आहे, पुढे जायचं. हे जे सिंपल मध्ये आता मी सांगितलं होतं की तू द कॉम्बिनेशन ऑफ, आता वेव्हला म्हटलं द कॉम्बिनेशन ऑफ क्रिस्ट अँड ट्रफ इट इज कॉमनली मतलब इट इज कॉमनली कॉल्ड एज वन वेव्ह. समजा त्या सर्वांना. कॉम्बिनेशन कशाचं घेतलं मी पहा, इकडे पहा, क्रिस्ट घेतला, एक ट्रफ घेतला, याला आपण एक वेव्ह म्हणतो, वन वेव्ह. हे काय झाली, एक वेव्ह झाली. कॉम्बिनेशन क्रिस्ट अँड ट्रफ. तर मग पहा ना, इकडे गेला क्रिस्ट अँड ट्रफ. ओके, यहाँ से इथपर्यंत डबल, पुन्हा क्रिस्ट पुन्हा ट्रफ, पुन्हा क्रिस्ट पुन्हा ट्रफ, क्रिस्ट ट्रफ. कळत आहे सर्वांना, कळत आहे. इट्स अ वन वेव्ह, त्याला आपण वेव्ह म्हणतो. ठीक आहे, आणि उसी का आपण मोशन देखा, त्याचं काय पाहिलं आपण, मोशन पाहिलं. दॅट्स वाय आपण म्हटलं की इट्स अ पिरियडिक अँड ऑसिलेटरी मोशन प्रोपोगेटिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. हे एक पिरियडिक आणि ऑसिलेटरी मोशन आहे जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर परफॉर्म होते. कळत आहे, त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह मोशन. काय डाऊट. ओके, चलो याची जे नोट्स आहे ते देऊन देईन मी तुम्हाला. आता न लिहिण्याचं काही कारण नाही, फक्त समजून घ्या वेव्ह मोशन कशाला म्हणतो. ठीक आहे, चला टाइप्स ऑफ वेव्स पाहूया आता. टाइप्स ऑफ वेव्स की कितने टाइप्स. टाइप्स ऑफ वेव्स.
ओके, देअर आर 3 टाइप्स ऑफ वेव्स. किती टाइप्सच्या वेव्स असतात? 3 टाइप्सच्या. देअर आर 3 टाइप्स ऑफ वेव्स. 3 टाइपच्या. मग सगळ्यात पहिला आपल्याला विचार पडला की सगळ्यात फर्स्ट वेव्ह कोणती बेटा? मेकॅनिकल वेव्ह. कोणती? मेकॅनिकल वेव्ह. नेक्स्ट जी वेव्ह येणार बेटा त्याला आपण एक तर मॅटर वेव्स म्हटलं तरी चालते. मॅटर वेव्स म्हणतो आपण, मॅटर वेव्स. अँड नेक्स्ट जे वेव्स येणार बेटा, नेक्स्ट वेळ त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. कोणती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. कळत आहे? फर्स्ट वन मेकॅनिकल, सेकंड वन मॅटर, थर्ड वन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आता तुम्हाला याच्यातून समजली असेल मेकॅनिकल वेव्ह कशी क्रिएट होते, हाऊ मेकॅनिकल वेव्ह असोसिएटेड और मॅटर वेव्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कशी लक्ष करायचं. मेकॅनिकल वेव्स आपण बोलेंगे सर मेकॅनिकल वेव्स. आता मेकॅनिकल वेव्सचे पण टाइप्स आहे आपल्याकडे. ओके, मेकॅनिकल वेव्स कन्सिस्ट ऑफ 2 टाइप्स, लॉन्जिट्यूडनल वेव्ह अँड ट्रान्सवर्स वेव्ह. कोणती? लॉन्जिट्यूडनल वेव्ह अँड ट्रान्सवर्स वेव्ह. बघा, लॉन्जिट्यूडनल वेव्ह एंड अनदर टाइप है बेटा उसका ट्रांसवर्स वेव. ओके, आणि मेकॅनिकल वेव्ह बद्दल जर काही सांगायचं असेल म्हणजे आपण या टॉपिक मध्ये नाही डिस्कस करत, आपल्याला फक्त साऊंड वेव्ह पाहायचे. दॅट्स वाय मी तुम्हाला याच्या आधी सांगून दिलं आहे की टाइप्स की फक्त साऊंड वेव्ह एका गोष्टीपासूनच लिबरेट होत नाही, तर साऊंड वेव्ह याच्या आधी पण त्याच्या काहीतरी गोष्टीच आहे. म्हणजे आपण हे साऊंड वेव्ह जी आहे ना ती लॉन्जिट्यूडनल वेव्ह, इट इज अ टाइप ऑफ लॉन्जिट्यूडनल वेव्ह. साऊंड वेव्ह कोणाचा टाइप आहे? लॉन्जिट्यूडनल वेव्हचा टाइप आहे, जी लॉन्ग डिस्टन्स कवर्ड करते. ओके ओके, आप बोलेंगे सर मैकेनिकल वेव का है, तो मैकेनिकल वेव वांट्स अ मीडियम फॉर प्रोपोगेशन. दोज वेव वांट अ मीडियम फॉर प्रोपोगेशन. ओके, मैंने यहाँ पे हा माझा बोर्ड आहे, या बोर्डला मी आवाज केला, इकडे जर कोणीतरी कान लावून असले तर इकडे जर ऐकू तर ऐकू येणार. ओके, मी असा आवाज केला तर जेवढा आवाज याला कान देऊन ऐकू येणार तेवढा बाहेरून ऐकू येणार का? नाही. ओके, येणार का? नाही. दॅट्स वाय म्हणजे इट रिक्वायर्ड मीडियम फॉर प्रोपोगेट. हे काय झाले? मीडियम थ्रू प्रोपोगेट झालेली आहे. किंवा आपण कधी कधी काय करतो, एक ग्रिल असेल, ग्रिल एक लोखंडाची ग्रिल असते किंवा स्टीलची ग्रिल राहणार, त्यावेळेस आपण काय करतो, कोणी वरच्या मजल्यावरच्या ग्रिलवर त्या सेम ग्रिलवर जर आवाज येत असेल तर आपल्याला खाली जर कान ठेवून असेल तर ऐकू येतो. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये काय पार्टिकल्स प्रोपोगेट झाले फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. पार्टिकल्स गेट प्रोपोगेटेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, ड्यू टू वेव्ह, या वेव्ह मुळे पार्टिकल प्रोपोगेट झाले. ओके, फर्स्ट वन द टाइप्स ऑफ वेव्ह मध्ये काय ना, तर टाइप्स ऑफ वेव्ह मेकॅनिकल वेव्ह फर्स्ट वन, सेकंड वन मॅटर वेव्ह अँड थर्ड वन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे टाइप्स आहे वेव्हचे. त्या मेकॅनिकल वेव्हच्या टाइप्स मध्ये आपल्याला लॉन्जिट्यूडनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्ह, लॉन्जिट्यूडनल वेव्ह अँड ट्रान्सवर्स वेव्ह. या लॉन्जिट्यूडनल वेव्ह मध्ये बेटा साऊंड वेव्ह. ओके, लॉन्जिट्यूडनल वेव्ह मध्ये कोणती वेव्ह येणार? साऊंड वेव्ह. ओके, आता हे साऊंड वेव्ह आहे, मतलब इट रिक्वायर्ड धिस मेकॅनिकल वेव्ह, याची जर डेफिनेशन म्हटले आपण, इट रिक्वायर्ड मीडियम फॉर प्रोपोगेशन and another waves, मतलब both these two waves or sorry electromagnetic wave do not require any medium for propagation. मीडियम नहीं चाहिए प्रोपोगेट होने के लिए. ओके, सनलाइट, अल्ट्रावायलेट रेज, आपण दुरून सनलाइट हे करतो, आपण बॅटरीला त्याला मीडियम पाहिजे कोणतं प्रोपोगेट होण्यासाठी. ठीक आहे, मीडियम. सपोज एक बँड आहे, बँडला आपण एक व्हायब्रेट केलं किंवा एक आपण एक घंटा घेतला त्याला असं मारत आहे, हॅमरिंग करत आहे त्याला, तो इट रिक्वायर्ड मीडियम फॉर प्रोपोगेशन. त्याला मीडियम पाहिजे प्रोपोगेशन. अगर हैमर ही नहीं करोगे तो आवाज ही नहीं आएगा. सोनोरिटी प्रायोरिटी गायब, बरोबर आहे. सोनोरिटी आवाज ही नाही आहे, आवाजच येत नाही त्याचा. तर दॅट्स वाय म्हणून म्हणतो प्रोपोगेशन होण्यासाठी त्याला ज्याला मीडियम लागते. ओके, एक मीडियम लागते प्रोपोगेट होण्यासाठी, इट इज कॉल्ड एज मेकॅनिकल वेव्ह. ओके, त्याला काय म्हणतो आपण? मेकॅनिकल. डू नॉट रिक्वायर्ड एनी मीडियम फॉर प्रोपोगेशन. कळतं का प्रत्यक्ष तुला? डू नॉट रिक्वायर्ड एनी मीडियम फॉर प्रोपोगेशन. मीडियम नाहीच पाहिजे प्रोपोगेट होण्यासाठी, इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर तो विचार केला तुम्ही तर याच्यामध्ये रेडिओ वेव्हज येतात. रेडिओ वेव्हज प्रोपोगेट होण्यासाठी एअर सोडून कोणतं मीडियम पाहिजे का? रेडिओ वेव्ह साठी रेडिओ तुमच्या वायर मधून येतं का ऐकू तुम्हाला? नाही, डायरेक्ट एअर थ्रू येतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे, ठीक आहे. आता याचं जे असोसिएशन आहे बेटा, इट इज असोसिएटेड, तुम्ही बोलू शकता असोसिएटेड with
मूवमेंट ऑफ पार्टिकल्स. और पार्टिकल्स तुम्हाला माहिती आहे, मॅटर आ गया मतलब इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन आ गए. ठीक आहे ना. मॅटर आला आणि इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आले, त्याचे जर मुवमेंट झालं तर हे मॅटर वेव्हज क्रिएट होतात. कळलं. त्याचं जर मुवमेंट झालं तर मॅटर वेव्हज क्रिएट होतात. ओके. आणि या ट्रान्सफर्स वेव्हचं जर एक्झाम्पल आपण घेतलं म्हटलं तर वॉटर वेव्हज. पाणी घ्यायचं, तो बुक्कून गोटा टाकायचा आणि मग असं 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 होते पाहायचं. दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर वेव्ह. पाहिलं का कधी नदीच्या काठावर जाऊन? नदीच्या काठावर जाऊन पाहिलं है ना. बसता बसता मस्त पैकी असं बसू राहिला रिकाम टेकडा मस्त गोटा टाकला टुक ते आपल्याला असं जाताना काही सुद्धा वाटत नाही. मग आपण भदाडकन मोठा टाकू राहिलो, हे चालल्या अशा अशा है ना. अर्धपडतं पाणी इकडे, अर्धपडतं पाणी त्या सूत्रावर, लेच खतरनाक काम. तर मग तेच वेव्ह आपल्याला ट्रान्सफर्स वेव्ह आहे. कोणते वेव्ह? ट्रान्सवर्स. तर मग त्याच ट्रान्सफर्स वेव्ह. लॉन्जिट्युडनल वेव्ह, द वेव्ह व्हिच कव्हर लॉंग डिस्टन्स. वेव्ह व्हिच कव्हर लॉंग डिस्टन्स इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल वेव्ह. कोणते? आता मला सांगा, ट्रान्सफर्स वेव्ह लॉंग डिस्टन्स कव्हर करते का? वॉटर वेव्ह लॉंग डिस्टन्स कव्हर करते काय? मला एक गोष्ट सांग, इथचा एरिया आहे, या एरियामध्ये थोडासा त्या पाण्यामध्ये थोडासा दगड बिगड मारला, ठीक आहे, ते जाऊन जाऊन थोडं जिथपर्यंत कोलॅप्स होत नाही तोपर्यंत थांबणार, त्याच्यानंतर पुढे नाही. बट साऊंड वेव्हचा तसा विषय आहे का? काय जिकडे जिकडे हवा तिकडे तिकडे साऊंड है ना. लॉंग डिस्टन्स कव्हर करताय म्हणून साऊंड वेव्ह म्हणतो. तिकडचा आवाज आपल्या इकडे ऐकू येते, कुठूनही आवाज येऊ शकतो ना, पण पाण्यामध्ये होऊ शकतं का तसं? म्हणून आपण ट्रान्सफर्स वेव्ह, वॉटर वेव्हला ट्रान्सफर्स वेव्ह मध्ये टाकलेला आहे. नाही असं अदर खूप सारे याच्यात पण लॉंग डिस्टन्स कव्हर करत नाही जास्त. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर साऊंड वेव्ह. आता आपल्याला हा टॉपिक पाहिजे बेटा, साऊंड वेव्हचा. काय पाहिजे आपल्याला? साऊंड वेव्ह. ओके, चला साऊंड वेव्ह कडे चला. हा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये काय ना, तर रेडिओ वेव्हज येते बेटा. रेडिओ वेव्हज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये येतात. ओके, रेडिओ वेव्हज कशात येणार? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये. ओके, चला आता आपण पाहू बेटा साऊंड वेव्ह. आता मेन टॉपिक आहे आपल्याला. त्याच्या आधी थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला गरजेची होती, इन्फॉर्मेशन माहित नव्हती, ठीक आहे. बट आपण आता साऊंड वेव्ह पाहू. मग आपण या टाइप्स ऑफ वेव्ह मध्ये कोणते कोणते वेव्हज पाहिले? फर्स्ट वन पाहिलं आपण मेकॅनिकल वेव्हज, सेकंड वन मॅटर वेव्हज, थर्ड वन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. मेकॅनिकल टाइप्स ऑफ मेकॅनिकल वेव्हज, लॉन्जिट्युडनल वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह. लॉन्जिट्युडनल वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह. अँड मॅटर वेव्हचा काय विषय आहे? वेव्हज which is associated due to movement of particles, it is called as matter waves. And another electromagnetic is wave. Okay, electromagnetic is a radio waves are electromagnetic waves. कोणते? रेडिओ वेव्स. ओके, त्याच्यानंतर साऊंड वेव्ह पाहू आपण आता. साऊंड वेव्स. ओके, बघा व्हॉट इज मीन बाय साऊंड वेव्ह. आता साऊंड वेव्ह शिकण्याच्या आधी आपल्याला एक शिकावं लागेल, व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्रॅक्शन अँड रेअरफॅक्शन. ओके, व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्रॅक्शन अँड रेअरफॅक्शन. डू यू नो व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्रॅक्शन? कॉन्ट्रॅक्शन कशाला म्हणतो आपण? कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स, कॉन्ट्रैक्ट, रिलैक्स. तो एक काम कर लो, कॉन्ट्रैक्शन को जोड़ दो बेटा, कॉन्ट्रैक्शन. ओके, एंड रिलॅक्सेशन को जोड़ दो एक्सपांशन से. एक तर एक्सपांशन म्हणा त्याला, नाही तर रिलॅक्सेशन म्हणू शकता आपण त्याला. रेअर फ्रॅक्शन. रेअर फ्रॅक्शन कसं? रेअर फ्रॅक्शन म्हणजे एक तर रिलॅक्सेशन नाही तर एक्सपांशन. ओके, रिलॅक्सेशन और एक्सपांशन. तर सिंपल मध्ये आहे, लक्ष करा. आता आपण पहिलं एक तर कॉन्ट्रॅक्शन फर्स्ट हो. कॉन्ट्रॅक्शन कशाला म्हणायचं? सपोज कोणतंही ऑब्जेक्ट, आता एवढं या साईजचं ऑब्जेक्ट आहे सपोज, त्याला आपण फोर्स लावून थोडासा फोर्स अप्लाय केला आणि कंजेक्टेड प्लेस मध्ये आलं, तर याला काय म्हणू शकतो आपण? कॉन्ट्रॅक्शन. काय म्हणू शकतो? कॉन्ट्रॅक्शन. अगर उसको छोड़ दिया आणि ते पुन्हा, इफ एनी इलास्टिक मटेरियल, आपल्याकडे एक रबरचा तुकडा बेटा, या रबरच्या तुकड्याला पंचच्या तुकडा आपण काय केलं? असं कॉम्पॅक्ट केलं. ओके, नंतर काय केलं? सो दिस इज कॉल्ड एज कॉन्ट्रॅक्शन. दिस इज कॉल्ड एज कॉन्ट्रॅक्शन. आणि छोड़ दिया, फोर्स अप्लाय करना छोड़ दिया, आपण सोडून दिलं, त्याला फोर्स अप्लाय नाही केला, दॅट इज कॉल्ड एज रेअर फॅक्शन. रेअर फॅक्शन.
तो आपल्याकडे दोन शब्द आहे बेटा, कॉन्ट्रॅक्शन अँड रेअरफॅक्शन. आता हे दोन शब्द सांगण्याचा काय काम आहे बाबा, तर हे जे साऊंड वेव्ह आपली यालाच बिलॉंग करते. साऊंड वेव्ह कॉम्बिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रेअरफॅक्शन, कॉम्बिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रेअरफॅक्शन, हे साऊंड वेव्ह. आता कॉन्ट्रॅक्शन लक्ष करा, सपोज माझ्याकडे एक वेव्ह आहे, ही वेव्ह आहे, ओके, ही वेव्ह लक्ष करा, याच्याकडे मी काय करत आहे, ही कॉन्ट्रॅक्शन आणि रेअरफॅक्शनचा आपण एक्झाम्पल पाहू. सपोज दिस इज अ वेव्ह, हे तर ही वेव्ह आहे माझ्याकडे, ओके, ही पहा, कळत आहे काय झालं, ओके. इथे काय झालं, इथे ते वेव्ह कॉन्ट्रॅक्ट झालं, बरोबर आहे, कंजक्टेड फॉर्म मध्ये आलेलं आहे. इट इज कॉल्ड एज कॉन्ट्रॅक्शन, याला काय म्हणतो मी, कॉन्ट्रॅक्शन. आता त्याच वेव्ह हा थोडे थोडे वेगवेगळे झालेले आहे, इट इज कॉल्ड एज, हे याला आपण रेअरफॅक्शन. मग साऊंड वेव्हचा विषय तसाच होतो. साऊंड वेव्ह तुम्हाला जास्त आवाज येतो, कधी छोटा, कधी खूप मोठी, कधी छोटी, कधी खूप मोठी, ओके. तर हे सगळ्या गोष्टी कशाने घडतात बेटा, हे सगळ्या गोष्टी घडतात प्रेशरमुळे. कशामुळे, प्रेशर. दॅट्स वाय साऊंड वेव्ह इट इज कॉल्ड एज प्रेशर वेव्ह. म्हणून त्या साऊंड वेव्हला काय म्हणतो आपण, प्रेशर वेव्ह. हा, यस, प्रेशरनच जातात पुढे, प्रेशर अप्लाय. साऊंड वेव्ह इज कॉल्ड एज प्रेशर वेव्ह, त्याला काय म्हणतो आपण, प्रेशर वेव्ह. साऊंड वेव्हला आपण प्रेशर वेव्ह म्हणतो. तर मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी घडतात बेटा, एक कॉन्ट्रॅक्शन होते आणि एक कॉन्ट्रॅक्शन रेअर फॅक्शन होते, कॉन्ट्रॅक्शन अँड रेअर फॅक्शन, ओके. म्हणून त्याला आपण लक्ष करा. आता प्रेशर वेव्हचं काय, इट इज अ प्रेशर वेव्ह, ओके, इट इज प्रेशर वेव्ह, ओके. इट कंटेन कॉन्ट्रॅक्शन अँड रेअर फॅक्शन व्हाईल ट्रान्सफरिंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. काय कंटेन करते ती, कॉन्ट्रॅक्शन अँड रेअर फॅक्शन. कधी, जेव्हा ती ट्रान्सफर होते एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये. जेव्हा ती कशी ट्रान्सफर होते, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये, ओके, कळत आहे. मग मी म्हणू शकतो की इट इज अ प्रेशर वेव्ह. फर्स्ट वन, इट इज अ प्रेशर वेव्ह, इट इज अ प्रेशर वेव्ह, ओके. पण एक क्या कंटेन करते, की काय कंटेन करते, इट कंटेन कॉन्ट्रॅक्शन अँड रेअरफॅक्शन व्हाईल ट्रान्सफरिंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. इट contain contraction and rarefaction. While from one medium or one medium जर तुम्ही नाही टाकलं तर one place to another place पण टाकू शकता, ठीक आहे. one medium called as sound wave, ठीक आहे. कोणाला काही डाऊट नाही याच्यामध्ये, तर काही प्रॉब्लेम हे नका करू.